नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो होतो मरुड जंजिरा या किल्ल्यावर। मरुड जंजिरा हा किल्ला मरुड समुद्र किनाऱ्यापासून साधारणतः 1.5 किलोमीटर मध्य समुद्रात आहे। जंजिरा या शब्दाचा अरबी अर्थ होतो बेट, म्हणजेच बेटावर बनवलेला किल्ला, म्हणून या किल्ल्याला जंजिरा किल्ला असं नाव देण्यात आलं। हा किल्ला सुमारे 350 वर्ष अजिंक्य राहिला। इंग्रज, पोर्तुगीज आणि मराठा अशा बलाढ्य शक्तिशाली सत्तांनी देखील हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा किल्ला अजिंक्यच राहिला। आणि याचं कारण होतं किल्ल्याचं प्रवेशद्वार, जे समुद्राच्या दिशेने असून देखील जवळ येईपर्यंत शत्रूला दिसत नव्हते। साधारणतः 22 किलोमीटर मध्ये पसरलेला हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे 22 वर्षाचा कालावधी लागला। किल्ल्याच्या मजबूत तटबंदी आणि 19 अर्धगोलाकार बुरुज आहेत, जे आजही मोठ्या तोफा घेऊन उभे आहेत। किल्ल्यामध्ये तुम्हाला गोड्या पाण्याच्या विहिरी किंवा तलाव दिसतील, ज्यामुळे किल्ल्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो। येथे पीर पंचायत, सिद्धी सरदारांचे महल आणि काही मशिदी देखील आहेत। कलाल बांगडी आणि लाडा कासम सारख्या तोफा देखील आहेत। हा किल्ला बघितल्यानंतर आठवण येते ती स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज। कारण संभाजी महाराजांनी जवळजवळ हा किल्ला जिंकला होता, पण त्यांना या किल्ल्याची मोहीम का सोडावी लागली या गोष्टीची माहिती घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फॉलो करून